विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रंगसाहित्याचे हा पाठ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात मराठी भाषा ही किती समृद्ध आहे, तसेच या भाषेतील विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या पाठातील मुख्य पात्र जो आहे तो तुमचाच मित्र असलेला तुमच्याच वर्गातील सुश्रुत. सुश्रुतच्या वर्गाची सहल पुस्तकांचे गाव अशी ओळख असलेल्या भिलार या ठिकाणी जाणार असते. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावची माहिती सांगितली आणि त्याविषयी एक चित्रफीत देखील दाखवली. शाळेतून घरी परतल्यावर सुश्रुतला आपण सहलीला जाणार म्हणून आनंद झाला आणि तो झोपी गेला. झोपेत असताना सुश्रुतला असे जाणवले की मुलामुलींचा वेश परिधान करून पुस्तके आपल्याशी बोलत आहेत. मुलामुलींचा वेश घातलेली ही पुस्तके म्हणजेच मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकार होते. मराठी भाषेतील हे साहित्य प्रकार म्हणजे कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन यांची ओळख. तसेच प्रत्येक साहित्य प्रकार आपले वेगळेपण कसा जपून आहे, प्रत्येक साहित्य प्रकारासाठी कोणत्या लेखकांनी, कवींनी, नाटककारांनी आपले योगदान दिले आहे याची विस्तृत माहिती या नाट्य स्वरूपातील पाठात करून दिलेली आहे. सुश्रुत म्हणतो, तुम्ही सगळे कोण आहात? आता सुश्रुत हा स्वप्नामध्ये आहे. सुश्रुत म्हणतो, तुम्ही सगळे कोण आहात? कारण त्याच्या स्वप्नामध्ये मुलामुलींचा वेश परिधान करून वेगवेगळे साहित्य प्रकार आलेले आहेत. कथा म्हणते, अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. कथा असं का म्हणते की माझी ओळख सुश्रुत तुला लहानपणापासूनच आहे? तर मुलं आजी आजोबांच्या गोष्टी ऐकूनच मोठी झालेली असतात. आजी आजोबांनी शिकवलेल्या कावळा, चिमणी किंवा मोर, पोपट यांच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकूनच मुलांचे लहानपण मोठे होत जाते आणि त्यांचे भावविश्व देखील समृद्ध होत जाते. म्हणून कथा म्हणते की माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव म्हणजे कथेचं दुसरं नाव आहे गोष्ट. सुश्रुत म्हणतो, आपली ओळख कशी काय? कथा म्हणते, आजीच्या तोंडून इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना? सुश्रुत म्हणतो, ओ आता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. म्हणजे सुश्रुतची आजी कोणाकोणाच्या गोष्टी सांगायची? तर कोल्हा, उंदीर, ससा, कासव. कथा म्हणते, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. विद्यार्थी मित्रांनो, कथेची वैशिष्ट्ये जर कोणती असतील तर ती म्हणजे आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही कथेची वैशिष्ट्ये आहेत. सुश्रुत म्हणतो, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. कथा म्हणते, अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक उपप्रकार आहेत. कथेचे अनेक उपप्रकार कोणते? तर परिकथा, ज्यामध्ये पर्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. बोधकथा, एखाद्या कथेतून जर आपल्याला काही बोध मिळत असेल तर त्याला आपण बोधकथा म्हणतो. विज्ञान कथा, विज्ञानविषयक लिहिल्या जाणाऱ्या किंवा सांगितल्या जाणाऱ्या ज्या कथा असतात त्यांना आपण विज्ञान कथा म्हणतो. तर इतिहासाविषयी ज्या कथा असतात, गोष्टी असतात त्यांना आपण ऐतिहासिक कथा असे म्हणतो. म्हणजेच कथेचे उपप्रकार कोणकोणते? तर परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा आणि ऐतिहासिक कथा. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. पाया म्हणजे मूळ कथा दर्जेदार म्हणजे उत्कृष्ट असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते.
कथा केव्हा खुलत जाते, कशामुळे खुलत जाते, तर उत्तम निवेदन तंत्र जर उत्तम असेल तर कथाही खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना जर उत्तम निवेदन तंत्राचा जर वापर झाला नाही तर कथा ही श्रोत्यांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे कथा खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य म्हणजे गुपित. कथेच्या यशाचं रहस्य जर कोणतं असेल तर उत्तम निवेदन तंत्राचा वापर. सुश्रुत म्हणतो, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. आता कथाकार लेखकांची नावं आहेत. कथा म्हणते, य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. म्हणजे एकंदरीत काय, कथाकार लेखकांची नावं आहेत य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार अशी हे नामवंत कथाकार मंडळी. सुश्रुत म्हणतो, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? ताई म्हणजे कथेपेक्षा मोठी असावी. कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीणच म्हण हवं तर. कथेपेक्षा विस्तृत असलेली कथेची थोरली बहीण म्हणजेच कादंबरी. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका म्हणजे विस्तार कथेपेक्षा फार मोठा असतो. सुश्रुत म्हणतो, मोठा म्हणजे किती ग? कादंबरी म्हणते, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात, आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममाण होतो. म्हणजे मुलांनो, एकंदरीत काय तर कथेची मोठी बहीण, कथेपेक्षा मोठा विस्तार आणि अनेक पात्र असलेली मोठी कथा म्हणजेच कादंबरी. सुश्रुत म्हणतो, खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. आवाका म्हणजे विस्तार. कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला. कविता म्हणते, सुश्रुत ओळखलंस मला? आता आपण तिसऱ्या साहित्य प्रकाराची ओळख करून घेत आहोत, ते म्हणजे कविता. पहिला साहित्य प्रकार पाहिला आपण कथा, दुसरा कथेपेक्षा मोठा विस्तार असलेली कथा म्हणजे कादंबरी, आणि आता तिसरा साहित्य प्रकार पाहत आहोत कविता. कविता म्हणते, सुश्रुत ओळखलंस मला? अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासूनच चांगली ओळख आहे नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत म्हणतो, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते मज मनापासूनी शाळा आणि श्रावण माशी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. कविता म्हणते, छान हं सुश्रुत. माझं रूप छोटंसं, आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. म्हणजे मित्रांनो, कवितेचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर कविता ही छोटी असते, आटोपशीर असते आणि मोजक्या शब्दांमध्ये मोठा आशय व्यक्त करते. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ बनवतात. आशयगर्भ म्हणजे अर्थपूर्ण बनवतात. आता इथे कवितेसाठी आपल्याला दोन प्रकारचे अलंकार सांगितले आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकाराचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. यमक आणि अनुप्रास हे शब्द अलंकार आहेत,
तर उपमा आणि उत्प्रेक्षा किंवा रूपक हे अर्थालंकार आहेत. सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण आणि चपखल असते. चपखल म्हणजे तंतोतंत असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार, आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती, कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? सुश्रुत म्हणतो, ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि CD मध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. कविता म्हणते, छान निरीक्षण आहे हं तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणतो, हो करतात ना. कविता म्हणते, कोणत्या तारखेला करतात? सुश्रुत म्हणतो, 27 फेब्रुवारीला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की मराठी दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि मराठी दिन 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? तर कविता म्हणते, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहीत आहे तुला? सुश्रुत, नाही ग. कविता म्हणते, नटसम्राट नाटकाचे लेखक V.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाला मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. सुश्रुत म्हणतो, खरंच. कविता म्हणते, कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी बाभ बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संतकाव्यापासूनच पंतकाव्य, मध्ययुगीन काव्ये, शाहिरी काव्ये अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. सध्या जे आपण कवींनी तयार केलेल्या ज्या कविता वाचतो विद्यार्थी मित्रांनो, त्या शक्यतो मुक्त छंदातील आहेत. नाटक म्हणते, होय सुश्रुत, ओळखलंस का मला? आता 4था साहित्य प्रकार आलेला आहे, ते म्हणजे नाटक. सुश्रुत म्हणतो, तू कोण आहेस? नाटक म्हणते, माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. सुश्रुत म्हणतो, अरे नाटक दादा तू? नाटक म्हणते, पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना या प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. बघा मुलांनो, नाटकाने मराठी वाचकांच्या मनामध्ये अढळ स्थान का म्हणून प्राप्त केले आहे? तर पात्ररचना, विशिष्ट अशी नाटकाची पात्ररचना असते. संवाद हे चुरचुरीत असतात आणि नाट्यमय घटना असतात. म्हणजे एकंदरीत 3 गोष्टींमुळे नाटकाने मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले आहे. ते म्हणजे पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना. तुला माहीत आहे माझे रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. नाटककाराचं एकंदरीत मांडणी करण्याची रूपरेषा काय असते? तर आपले जे तयार केलेले नाटक आहे ते वाचनीय व्हावं आणि प्रेक्षणीय देखील व्हावं. वाचनीय म्हणजे लोकांनी ते पुन्हा पुन्हा वाचावं आणि प्रेक्षणीय म्हणजे ज्यावेळेस नाटक हा प्रकार कलामंचावर सादर केला जातो तेव्हा तो प्रेक्षकांनी भरभरून पाहावा, मनापासून दाद देऊन पाहावा, ही नाटककाराची अपेक्षा असते. सुश्रुत म्हणतो, मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं, त्यांचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. नाटक म्हणते, वाह छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणं हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, मराठी नाटकांना समृद्ध करणाऱ्या लेखकांची किंवा नाटककारांची नावे म्हणजे गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे असे दिग्गज नाटककार. चरित्र. आता 5वा साहित्य प्रकार जो आपण पाहणार आहोत तो आहे चरित्र.
चरित्र म्हणते, ए सुश्रुत, शुक इकडे बघ. सुश्रुत म्हणतो, कोण बोलवते मला? चरित्र म्हणते, अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते. गाथा म्हणजे कथा, आणि त्यातून मी जन्माला येतो. सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी म्हणतात की थोरांचे चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. चरित्र म्हणते, अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करणारा. म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. बाबासाहेब, आता चरित्रकारांची नावे आहेत. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा. द. खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले, म्हणजे चरित्राला हाताळले. सुश्रुत म्हणतो, वा, सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? म्हणजे नंतरचा साहित्य प्रकार, चरित्रानंतरचा साहित्य प्रकार आहे आत्मचरित्र. आत्मचरित्र म्हणते, मी आत्मचरित्र, चरित्राच्याच कुटुंबातील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकानं केलेलं वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवनप्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्याबुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. त्यातून मी साकारला जातो. आता आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकांची नावे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. सुश्रुत म्हणतो, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? म्हणजे आता आपण शेवटचा असलेला साहित्य प्रकार म्हणजे प्रवास वर्णन पाहणार आहोत. प्रवास वर्णन म्हणते, का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोचवणार ना. सुश्रुत म्हणतो, म्हणजे? आणि ते कसं काय? प्रवास वर्णन म्हणते, माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक म्हणजे रुचकर, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोचवतो. ही माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब म्हणजे कौशल्य. लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो. सुश्रुत म्हणते, म्हणजे तिकीट ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. प्रवास वर्णन म्हणते, अगदी बरोबर, आणि हेच माझं वैशिष्ट्य. म्हणून मला गंगाधर गाडगीळ, रा. भी. जोशी, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. सुश्रुत म्हणतो, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझे लेखनही सुधारेल. सगळे म्हणतात, सगळे म्हणजे सगळे साहित्य प्रकार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. पुस्तके एक सुरामध्ये सगळे गातात, साहित्याचे रंगविविध हे भुलविती साऱ्या रसिकजना, इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना, धन्य आमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा, वाचू आनंदे लिहू नेमाने, वाङ्मय रसात नाहू सदा. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा पाठ पोहोचवा. त्यांच्याशी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा.